पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्रकरण चांगलंच तापलं। अमोल मिटकर यांनी विमानातील पायलट संदर्भात सभागृहात गंभीर सवाल उपस्थित केले, तर दुसरीकडे रोहित पवारांनी देखील ब्लॅक बॉक्स संदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांच्या विमान अपघातावरून अमोल मिटकर यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले। विमानाचा पायलट हा सुसाईड बॉम्बर म्हणून आलेला होता, असा धक्कादायक आरोप अमोल मिटकर यांनी केलाय। त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। याआधीही अमोल मिटकर यांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या, मात्र यावेळी त्यांनी विमानाच्या पायलटला थेट सुसाईड बॉम्बर म्हणत खळबळ उडवून दिली। अमोल मिटकर यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा विधान परिषदेतही उपस्थित केला। ट्रॅफिकमध्ये अडकलेले साहिल आणि यश हे दोन पायलट कुठे आहेत, तसंच सुमित कपूर कुठे आहे, असा सवालही अमोल मिटकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे। रोहित पवारांनी देखील अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना दुजोरा दिला। अजित पवारांच्या विमान अपघातावरून भास्कर जाधवांकडून देखील संशय व्यक्त करण्यात आलाय। अजित पवारांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, त्यांचा घातपात झाला असंच वाटत असल्याचं रोखठोक मत भास्कर जाधवांनी विधानसभेत मांडलंय। तर आरोपांच्या अँगलनं या प्रकरणाचा तपास केला जावा अशी भूमिका संजय शिरसाटांनी घेतली आहे। अनेक नेत्यांनी दादांच्या अपघातासंदर्भात शंका व्यक्त केल्यानंतर सीएम फडणवीस यांनी सीबीआय मार्फत या घटनेची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केलंय। तर सीबीआय चौकशी करून टाइमपास करू नका, घटनेच्या चौकशीला 5 ते 10 वर्ष लागत असतील तर आम्हाला चौकशी नको, अशी रोखठोक भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे। एकीकडे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात शंका उपस्थित केल्या जात आहेत, दुसरीकडे मात्र ब्लॅक बॉक्सवरून ही दावे प्रतिदावे सुरू आहेत। याच ब्लॅक बॉक्स संदर्भात रोहित पवारांनी मोठा दावा केलाय। ब्लॅक बॉक्स किती जळाला याची माहिती असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील ब्लॅक बॉक्सवरून संशय व्यक्त केलाय। अजित पवारांचं अकाली जाणं सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलं। दादांच्या राजकारणातील पोकळी कधी न भरून निघण्यासारखी आहे, मात्र दुसरीकडे दादांचा अपघात की घातपात यावरून चांगलंच राजकारण पेटलंय। अनेक दिग्गज नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय, त्यामुळे आगामी काळात चौकशीतून काय समोर येतं, तसेच 28 तारखेला येणाऱ्या प्राथमिक अहवालातून काय धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे देखील आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।